नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी अंतरवली सराटीमध्ये आहो आणि अंतरवली सराटीमध्ये जे आहे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. काल जे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि दादाने आपले काही मुद्दे मांडले. त्यामध्ये मी सांगू इच्छितो की मराठा समाजासाठी शोधण्यात आलेल्या सुमारे 58 लाख कुणबी नोंदी आणि वितरित करण्यात आले कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सुद्धा मागणी त्या दादांनी केली होती. आणि मराठा आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते सुद्धा सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी ही मागणी सुद्धा करण्यात आलेली होती. आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, कुणबी प्रमाणपत्राची वैधता देण्यात यावी अशा अनेक मागण्या ज्या आहे मनोज दादा यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर ठेवल्या होत्या. पण ती चर्चा जी आहे ते सफल झालेली आणि त्यामुळे जे आहे आज 30 मे पासून जे आहे मनोज दादा पाटील जे आहे भर उन्हामध्ये जे आहे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण गावाच्या बाहेर जे आहे ही मैदान आहे, मोठ्या प्रमाणात जे आहे इथे समुदाय सुद्धा आलेला आहे, आपण बघू शकता. आणि थेट तुम्हाला मी ज्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसले आहे, भर उन्हामध्ये बसलेले आहे, ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे मराठी बांधव या ठिकाणी आलेले आहे. आपण दाखवू शकता कॅमेऱ्यातून मनोज दादा जे आहे हे बघू शकता. एक बाज टाकलेली आहे आणि त्या बाजेवर जे आहे मनोज दादा या ठिकाणी बसलेले आहे. कारण त्यांच्या ज्या मागण्या अनेक वर्षापासून ज्या होत्या त्या अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे जे आहे आपण बघू शकता या ठिकाणी. आणि चारही बाजूने जे आहे आता जास्त लोकांची गर्दी होऊ नये म्हणून कटडे लावण्यात आलेले आहे. इकडे पेंडाल टाकलेला आहे, मात्र त्या पेंडालमध्ये सगळे मीडियाकर्मी आहे. पण मात्र दादा जे आहे मनोज दादा जे आहे मनोज दादा एकटे जे बघू शकता उन्हामध्ये आहे, भर उन्हामध्ये आहे. थोडं झूम करून दादांना दाखवा. हे बघू शकता, हे चिन्ह, हे जे दृश्य आहे हे विशेष दृश्य आहे. आणि या तपतपत्या उन्हामध्ये जे आहे मनोज दादांनी जे आहे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे, उपोषण सुरू केलेलं आहे. जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे उपोषण जे आहे दादांचं असंच राहणार आहे असं त्यांनी खालच सांगितलेलं आहे. आज सुद्धा विखे पाटील यांनी भेट घेतली, पण त्या भेटीत सुद्धा जे आहे काही प्रश्न निकाली लागले नाही. त्यामुळेच आहे काही कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. पण बोलूया यांच्यासोबतच. दादा कुठून आले? परभणीवरून. काय सांगाल भर उन्हामध्ये मनोज दादा इथे आंदोलन करत आहे? सरकारने मागण्या मान्य कराव्यात, कारण खूप आता उष्माघात आहे. उष्माघातामुळे दादाचं जीविताला हानी होऊ शकते. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बा सरकारनं जे मान्य आहे ते मान्य करावेत. गेली अनेक वर्षापासून आपण सरकारकडे मागण्या आहे, पण सरकार मान्य करत नाही. काय वाटतं तुम्हाला यावेळेस मान्य होईल? मान्य करावे म्हणून आम्ही आता हे इतकं हे केलं ना, कडक उपोषण सुरू केलं दादानं. कारण सरकार हे करत नाही, मान्य करीत नाही म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं म्हणून दादाला. युवक सुद्धा आहे, काय सांगशील शिक्षणाच्या संदर्भात काय स्थिती आहे? मी काही सांगू शकत नाही आपण. चला, एकंदरीतच जे आंदोलनामध्ये आलेले जे काही म्हणजे मराठा समाजाचे जे युवा आहेत त्यांच्याकडं सुद्धा आपण एकंदरीत सगळी पब्लिक आपण दाखवा तुम्ही. आता हा पहिला दिवस आहे आणि जर उपोषण जर हे वाढत गेलं तर नक्कीच हे जे मैदान आहे मैदान सुद्धा कमी पडू शकेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक येतील या ठिकाणी. पण थोडं आणखी काही नागरिकांकडे जाऊया, त्यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. हे बघू शकता महिला सुद्धा या ठिकाणी इथं बसलेल्या आहेत, भर उन्हात बसलेले आहेत. हे विशेष आहे. पण बघू शकता ही सगळी मंडळी दाखवा उन्हामध्ये बसलेले आहेत. आणि मनोज दादा जसे उन्हामध्ये आहेत तसेच जे आहे आपल्या हक्काच्या लढाईसाठी जे आहे ही सगळी मंडळी सुद्धा आहे. महिलांसोबत थोडा बोलण्याचा प्रयत्न करतो. ताई नमस्कार, काय सांगाल भर उन्हामध्ये आंदोलन करत?
भारत देशामध्ये असं आंदोलन पहिले कधीच झालं नसेल. हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील पहिलं आंदोलन आहे. एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये पाटील दसकी अग्नि परीक्षेच्या याच्यामध्ये उभे आहे. तर सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आपण याचा तोडगा काढावा. कारण की इथं लहान लेकरांपासून माता मावल्या सगळे आमचे बांधव कडकडत्या उन्हात उभे. एका बाजूने आपल्याला टीव्हीवर सांगता की उष्णतेची लाट आहे, बाहेर निघू नका, आणि एवढ्या उष्णतेच्या लाटामध्ये आमचे जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे. तर मग आम्हालाही वाटलं की आपण पाटील उन्हामध्ये आणि आपण घरामध्ये कशाला बसावा, म्हणून आम्ही सकाळचे आलेलो आहे. आम्हीही जेवण वगैरे केलेलं नाही, आम्हीही पाणी पिणार नाही. आम्ही जोपर्यंत पाटील उठणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. श्री विखे पाटील आले होते सकाळी, काय त्यांनी आश्वासन दिलं? काही तडजोडी आहे त्यांच्या, ते परत येत आहे वापस. तोपर्यंत आम्ही इथून हलणारच नाही. आणि त्यांनाही सांगितलं लवकरात लवकर सकारात्मकरित्या तुम्ही निर्णय घ्या आणि पटकन समाजाच्या हिताचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. कारण की 10 महिने तुम्हाला वेळ देऊन तुम्हाला अजूनही सूद येत नाही. मग हे सरकार झोपलेलं आहे का? याला जाग येत नाही का? एवढी अख्खी मुंबई पहिल्यांदा एवढी बंद झाली, पहिल्यांदा पाटील उन्हात बसलेले, यांना समजत नाही का या सरकारला? या सरकारचा आम्ही माता मावल्या सगळ्या निषेध करतो, जाहीर निषेध या सरकारचा. या एसीतून 5 मिनिटं बाहेर निघू शकत नाही. तर आम्ही सगळेजण उन्हामध्ये कळकळत आहोत. इतका हळाकाळा या समाजाचा मायबाप सरकारने घेऊ नये आणि सकारात्मक निर्णय पटकन घ्यावा ही विनंती. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशीच जे मागणी आहे. या तपतपत्या उन्हामध्ये जे माता मावल्या बसल्या आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे. मे महिन्याची ऊन आहे आणि महाराष्ट्र शासनाने अलर्ट सुद्धा मोबाईलवर पाठविले होते. आता त्याचा विचार करून जे आहे ह्या आंदोलनाचा सुद्धा महाराष्ट्र सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि म्हणून दादांच्या ज्या काही मागण्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे अशीच एकंदरीत जे आहे या ठिकाणी आलेल्या मराठ्यांची सुद्धा मागणी आहे. ऊन भरपूर आहे बघू शकता, तरी सुद्धा मनोज दादा जे आहे या आंदोलनामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग आहे. आणि ही मंडळी तुम्ही आपण दाखवू शकता या ठिकाणी आलेली आहे. थोडंसं आणखी बाहेर निघूया कारण ऊन भरपूर आहे. उन्हामुळे आम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तर या ठिकाणी आपल्या हक्काच्या लढाईसाठी आलेल्या लोकांना किती त्रास होत असेल, पण तरी सुद्धा आपल्या ज्या मागण्या आहे आरक्षणाच्या मागण्या या उन्हासमोर जे आहे त्या काही नाही, त्या छोट्याच आहेत. म्हणूनच जे आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा जो लढा आहे पुन्हा पेटणार आहे. 10 महिन्याच्या नंतर 10 महिने सरकारला वेळ दिला होता, पण त्या 10 महिन्याच्या काळातही सुद्धा सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. म्हणून मग मनोज दादा जरांगांना पुन्हा निर्णय घ्यावा लागला. या ठिकाणी भर उन्हामध्ये हे पहिलं आंदोलन आहे की एवढ्या तापत्या उन्हामध्ये जे आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आम्ही या आंदोलनाची तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणाची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहील. तुम्ही WH न्यूजला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आणि हा व्हिडिओ जे आहे हा मोठ्या प्रमाणात शेअर करा की त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि आम्ही मला व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप मोठी या ठिकाणी उन्हामध्ये खूप मेहनत लागते. म्हणून आमची सुद्धा एक तुम्हाला विनंती आहे की WH न्यूजची टीम अंतरवली सराटीमध्ये हे आंदोलन करण्यासाठी थेट नागपूरहून आलेली आहे. तर तुम्ही WH न्यूजला जे काही तुमच्या यथार्थ शक्तीने जे काही आर्थिक मदत होत असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. आमच्या याच्यावर स्कॅनर आणि UPI नंबरसुद्धा दिला आहे. त्या नंबरवर तुम्ही आर्थिक मदत करा आणि WH न्यूजची स्वतंत्र पत्रकारिता ही मजबूत करण्यासाठी मराठ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी आम्ही झालेलो आहोत. ते मजबूत करण्यासाठी WH न्यूजला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आर्थिक मदत सुद्धा करा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.